तर नमस्कार सर्वांना, माझ्या ताई आणि दादांना सर्वांना नमस्कार. मला एका दादांनी कमेंट केली होती की ताई तुम्ही मैत्रिणीच करता, आम्ही पण बघतो व्हिडिओ तुमचे, कधीतरी आमचं पण नाव घ्यायचा. तर बरं का, माझ्या सर्व दादांना आणि माझ्या सर्व ताईंना माझा नमस्कार. तर बघा, चला आपली व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही काल पण बटाट्याचे पापड केले, आज पण बटाट्याचे पापड करतोय आणि अजून करायचे बटाट्याचे पापड बरेच. तर आता लोणचं उद्या कैऱ्या आणून ठेवल्यात, लोणचं पण घालायचं आहे. तर बघा कसे झालेत बटाट्या पापड आणि हे खायला ना एकदम चविष्ट आणि खूप 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 छान लागतात बरं का. वेपर्स शाबूची पापडी त्याच्यापेक्षा खूप छान लागतो टेस्टी बटाटा पापड. तर ह्याची एक करायची खूप छान वेगळी पद्धत आहे अशी आणि खूप टेस्टी लागतो पापड हा खायला आणि करायला पण म्हणजे लगेच वाळतो हा, ह्याला जास्त ऊन पण नाही लागत आहे. तर बघा, आम्ही असं मिळून सगळेजणी करत होतो पापड, पण आबाळ भरपूर आलं होतं आज, अजिबातच ऊन नव्हतं आणि आमचे चालले होते गप्पा मारत मारत. मी गोळ्या करून देते, आमच्या काकूबाई अशा प्रेस करतात आणि आमची ही सारिकाताई आहे ती असं टाकून घेतात. तर असं आमचं चाललं होतं करायचं आणि शेजारच्या काकू पण येऊन बसले होते गप्पा मारायला. तर चला आमच्या गप्पा मारत मारत असं मस्तपैकी चाललं होतं पापड करायचे. तर बघा कसे झालेत पापड, नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा चेष्टा हशी मजाक चालला होता पापड करत करत. तर तर बघा इथं किती खूप छान म्हणजे असं, आणि खरंच कुठलंही काम असो हसून खेळून केलं ना, कधी होतं ते काम ते पण कळत नाही. मग असंच आम्ही करतो, मिळून मिसळून पटकन होऊन पण जातं आणि काय वाटत पण नाही, म्हणजे असं उरकतं पण आणि कंटाळा पण येत नाही, आळस पण येत नाही अजिबात. तर बघा कसे झालेत बटाटा पापड, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोण कोण करतं माझ्या ताईंनो, तुम्ही पण कोण व्हिडिओ बघत असेल ताई माझ्या, तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की बटाटा पापड जे करत असतील त्यांना माहीत आहे की टेस्टी कसा लागतो पापड हा. तर आम्ही तर करतो असं. आणि आणखीन फराळाचं आमचं घरचं करायचं राहिलं आहे. आत्तापर्यंत आम्ही बाहेरचंच केलं सगळं, पण आता घरचं पटपट, पाऊस तर यायला लागला आहे, सुरुवात झाली पावसाळ्याला. पण आता करावं लागेल, कारण का केलं तरच परत खायला मिळतं, नाहीतर मिळत नाही. तर बघा असे पटपट पटपट आता चकली करायची, अजून ह्याची शाबूची चकली करायची, शाबू बटाट्याची. परत अजून शाबू बटाट्याच्या पापड्या पण करायच्यात आणि हे आता बटाट्याचे पापड चाललेत. तर बघूया आता कसं होतं आहे आबाळाच्या ह्याच्यावर आहे, कारण काही पाऊस सांगितला आहे 2 दिवस, त्याच्यामुळं जरा मग बाकीचं काय आम्ही कोरवडे वगैरे घातला नाही राडा करायला. म्हणलं ह्याला काही जास्त ऊन नाही लागत आहे, आपलं थोडक्यात ऊन असलं तरी हे लगेच हडकतं, वाळून निघतं. तसं काही नाही, दुसऱ्या दिवशी परत पाटीत भरून उन्हाला लावली तरी चालते ते पापड, कारण काही पातळ असतात ना, त्याच्यामुळं नाही काय टेन्शन. तर चला बाय बाय सर्वांना. कसे वाटले पापड नक्की सांगा.